नमस्कार। आज मी गांधी पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत नारी शक्ती वंदन फेटाळल्यामुळे काँग्रेसच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। नारी शक्ती विधेयक हे नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्ली येथे मांडले होते, पण त्याच्या विरोधात काँग्रेस सरकारने आणि इतर पक्षांनी विरोध केल्यामुळे आज आम्ही हे जन आक्रोश महिलांचा करत आहोत। नमस्कार। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, अगदी पूर्ण जगात सगळ्या महिला आमच्या खूप आक्रोशाने उठलेल्या आहेत की आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान, सगळ्यांचे लाडके पंतप्रधान यांनी महिला सक्षमीकरणासाठी एक उचललेला ठोस पाऊल म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक। ते विधेयक नारी शक्तीचा एक सन्मान होता की ज्याच्यामुळे आमची नारी शक्ती ही स्वाभिमानाने लोकसभा आणि विधानसभेत बसू शकली असती 33% आरक्षणाने। परंतु नेहमी सारखंच काँग्रेसला काहीतरी चांगलं होत असेल तर ते होऊ द्यायचं नसतं आणि त्याचं कुणाच्या तरी दुसऱ्याच्या माथी काहीतरी मारायचं असतं। सेम त्याच प्रकारे काँग्रेसवाल्यांनी ह्या विधेयकाला विरोध करून फक्त विरोधच नाही केला तर आमच्या सर्व महिलांचा घोर अपमान केलेला आहे काँग्रेसवाल्यांनी। परंतु आम्ही महिला गप्प बसणार नाही। आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी, सन्माननीय मोदी साहेबांनी जो आमच्या महिलांचा सन्मान करू इच्छित असताना काँग्रेसवाल्यांनी आमचा अपमान केला, तर ह्या अपमानाचा बदला आम्ही नक्कीच त्या काँग्रेसवाल्यांना घरी बसून अपमानाचा बदला घेऊ। नमस्कार। आज परभणी या ठिकाणी आम्ही महिलांच्या वतीने गांधी पार्क ते शिवाजी महाराज पुतळा इथे महिलांचं जन आक्रोश आंदोलन उभं केलं आहे। याचं कारण असं आहे की एप्रिल 15, 16, 17, 18 तारखेला माननीय भारत देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी महिलांसाठी 33% आरक्षण उभं केलं होतं आणि हे पारित करण्यासाठी महिलांकडनं आम्ही समर्थन सर्व राज्यांमधनं घेतलं होतं, पण काँग्रेसने हा आठ घेतला आणि हे आरक्षण आपलं पारित झालं नाहीये। यामुळं महिलांसाठी जे राखीव जागा होत्या तो आम्हाला 2029 ला आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होणार होत्या। ह्या सगळ्या काँग्रेसच्या कटमुळं आम्ही हे आज जन आक्रोश आंदोलन उभं केलं आहे आणि इतक्यात आपण हे गप्प न बसता हे आरक्षणाचा मुद्दा आम्ही पुढे पण पेटवून ठेवणार आहेत। महिलांच्या वतीनं आज परभणीच्या वतीनं काँग्रेस सरकारचा आम्ही सर्वांच्या वतीनं निषेध करतोय।